मित्रांनो, आम्ही आहे ना नाश्ता करायला थांबलोय. आता नागपूरला चाललोय. तर मध्ये ते हॉटेलला आम्हाला भुका बिका लागल्यात. उपाशी पोटे झोपातून येले, झोपातूनच उठून आलोय आणि नाश्ता करायला उतरलोय आता. पण हे आमचे हा कलाकार ग्रुप आहे. हा जिबडा आहे ना, हा जिबडा हर्सूनचे आणि यांचा बोवाडा पथक आलेला आहे. वरती मोरबीर आहे, जायचा उडून तर नागपूरला. पण मग आता त्याला बांधून ठेवलंय, आम्ही चराटाने आवळून ठेवलंय जाम. आणि ते पथक आहे हे आमचे कलाकार, आपल्याकडचे धारगाव वगैरे इकडचेच कलाकार आहेत. आता थोडा इसावा घेण्यासाठी मला झोका वगैरे खायच्यात, काही असेल ते तंबाखू बिंबाखू खाऊन घेतो. म्हणजे तू काय नाही राहत बसमध्ये. मग आम्ही चालू आहे आमच्या बाय माणसा शरीर लावून घ्यायची. मग तू काय राहत नाही, पिचकाऱ्या मारा एखाद्या गाडीवर चुकायचं नाही सांगितलं आमच्या मोठ्या साहेबांनी. आमचा मोठा साहेब गेलाय आतमध्ये. काय काय नाश्त्याला पोहे पावाडा वगैरे जे पावा असेल त्या खाऊन घेऊ. आणि मग आता काय हा आमचा पूर्ण कलाकार आता पुरं उड्या मारी सुटलंच ये इकडं, बाकी तिकडे गेले. मी पण आता थोडा फ्रेश होऊन घेतो. तेव्हा आमचे बाबा आता आम्ही थोडा एन्जॉय करतोय. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये बाबा सारखे कलाकार, असे वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार आहेत. संबळ वादक, ढोलकी वादक, गायक, बोडा, असे वेगवेगळे आदिवासी नाते. तुम्हाला प्रत्येक कलाकाराचा चेहरा हा तुम्हाला प्राय व्हिडिओ मध्ये दाखवेल. तर व्हिडिओ स्किप करू नका, हा कंटिन्यू व्हिडिओ ठेवा. त्याला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. नमस्कार मित्रांनो, आता आमचे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता नागपूरच्या रिक्षेने चालू. सगळे बघा म्हणजे दादा पवार झाला, मडके, रामकृष्ण मडके वादकमध्ये सगळं वादक. तर आम्ही चाललोय. पण आता मोकार झोप झाले, जेवण केलंय आम्ही. आमचे पाटील बाबा झोपले बघा, तुम्हाला दाखवतो. आता आपण ना थोड्या ब्रेक नंतर ना पाटील बाबाच्या कारामध्ये त्याचे गोष्टी गोटी गाणी सगळं ऐकायला मिळतील आपल्या सोमनाथ गावाडी चांगली. तर आपले यशवंत काशीनाथ पवार आहे सहकारी. आणि बघूया आता हा आपला इगतपुरी तालुक्यामध्ये धारगावचा ग्रुप आहे, पहिला पथक. आणि हा जो मुलगा आहे रामकृष्ण मडके, हा पुण्यावरून आलेला आहे. त्याचा 3 क्रमांक आलेला आहे वादकमध्ये. हा आमचा पूर्ण कलाकार पथक हा पश्चिम महाराष्ट्रातून नागपूरसाठी रवाना होत आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. गाडी मागत राहिली, तुम्हाला मोराची गाडी दाखवली. तुमचं असं हवेमध्ये तरंगत चाललेलं आहे, तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो. आणि तेवढ्यात पाटील बाबाची एक झोप पण होईल. त्याच्यानंतर तुम्हाला राहिलेला पुढचा कार्यक्रम पुढच्या याच्यामध्ये दाखवतो. लागून राहा, जाऊ नका. मित्रांनो, आता थोड्याच वेळात आम्ही आमचा युवाईन उडणार आहे. आणि त्याचे पायलट आहेत ना, हे बाबा आहेत पोलीस पाटील बाबा पायलट आहेत. आता हवाईच्या थोड्याच वेळात उडवणार आहे. तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. हा उडलं का डायरेक्ट नागपूर जाणार. हा नागपूर मुख्यमंत्र्याला परत येणार. बरं ठीक आहे. आता मला आता विमान कसं उडणार आहे ते दाखवतो. बाबा युवाईन ना, चालेल ठीक आहे. बाबा उडाला का? हा, हळू जाईल. हा, थांबत नाश्ता चहा पाणी करत जाणार. मध्यंतरी कुणाला लगीन लागली, संडास लागली तर सावकाश उतरा, पण परत लवकर गाडीत येऊन बघा. इवाईनामध्ये सर्व महिला आहेत, पुरुष आहेत. इवाईनामध्ये, हा, विमानामध्ये. इवाईन नाही, विमान. पण आपला इवाई नाही. इवाईन मध्ये बारीक. बाबा कसा उडाता इवाईन? एकदम भुर्र. समृद्धी हायवेचा टोल गेट आहे. हा टोल गेट बघा मित्रांनो. मित्रांनो
मित्रांनो गाडीमध्ये बसून मोकार कटाळा आला होता आणि मी आता मागच्या पिठावर आलोय. तर आमचे कलाकार मित्र दादा नाव आहे आपलं प्रकाश तुंबडे दादा यांचा वाद्यांमध्ये दुसरा क्रमांक आला होता आणि त्यांचं वाद्य आहे तारपा पावरी. बघा पूर्ण पावरी हे दादा स्वतः वाजवतात आणि ही त्यांनी स्वतः हाताने तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काय काय मटेरियल आहे ते तुम्ही दादांकडनं जाणून. दादा काय काय मटेरियल वापरले यात तारपी बनवलं? बांबूचा, हा त्याच्यानंतर ताडाचा, हा त्याच्यानंतर आपले भोपळा, त्याच्यानंतर बाळ्या, मोराच्या बाळ्या, मोती म्हणजे आपला थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचा म्हटला का आपण मोळ काढला का जे मेन उरत आहे ना त्या मेन आहे ना थोडा मेन पाहुणा इड चिपकावण्यासाठी वापर केलाय. या बघा या थोडा मागच्या साईडला चिपकावण्यासाठी वापर केलाय. याच्यामध्ये ताडाचं झाड म्हणजे आता तुम्ही माहिती आहेत ना गावठी बनते ती आपली दारू मोपासून आणि ताडी म्हणजे ते ताडाचं झाड राहतं त्याच्यापासून ताडी काढतात. ते ताडाच्या ज्या काड्या असतात साल असते त्या सालेपासून हे तारपीचं पावरी ना पावरी तारप्याचं हे टोक बनवलेले आहे. मित्रांनो अत्यंत गरीब घराण्यातून हा मुलगा आलेला आहे. काम करतो आपल्यासारखाच मिस्त्रीचं काम करतो पण आता बरेच जणांच्या सोंगण्या चालू आहेत. त्यांच्याकडं उडीद काढायचं काम चालू आहे, सोंगणीचं काम चालू आहे. पण तरी आपल्यासारख्या कलाकार असल्यामुळं कलेची आवड असल्यामुळं दादा काही शिकलेला नाही पण ही तारपा खूप सुंदर प्रकारे वाजवतोय. ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघालच. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप करू नका, अजून तुम्हाला खूप काही पाहायचंय. मित्रांनो आता आमची गाडी बोगद्यामधून जाते. तो बघा हा मोठा बॉक्स आहे मित्रांनो. बघा ड्रायव्हर पण आहे, ड्रायव्हर पण मस्त चालाय. गाड्या बघा बोगदा गेला पूर्ण सपाट. 2-4 गाड्या पुढे पडायला संपला आता. हे बघा मित्रांनो आमचा आता मध्ये ब्रेक झालाय. संभाजीनगर सोडला आणि गाडीमध्ये मोकार कटाळलो होतो त्याच्यामुळं सगळे थोडे फिरायला सोडलेत मोकळे. याडाने पुढे दगडा दगडा तुम्हाला असा वाटत आहे याडाने शिवल्याची शूटिंग झाली होती कारण ह्या मोठमोठे दगड आहेत. 15 मिनिटाचा ब्रेक आहे. पटकन आवरलं, पाणी बिणी पिलं. आता जातो लगेच फिरं. परत किती माणसं आले किती नाही नका लगेच. आला भेट पुढच्या व्हिडिओमध्ये.
मित्रांनो, रात्रीचे 1 वाजलेत. आम्ही आता 1 वाजता नागपूरला पोहोचलो. आम्ही आता स्टेडियम वरती गेलो होतो, जिथे प्रोग्राम होता, कार्यक्रम होता. तिथं जेवण केलं आणि आता जेवण करून विश्रांती झोपायला चालू आहे. देवाभाऊने आम्हाला रूम दिलेत. उद्या सकाळ देवाभाऊ येणारे पावाडा घेऊन आणि मोदी चहा घेऊन येणार आहे उद्या सकाळ. पण आम्ही झोपायला आता जातोय. भेटू सकाळी. हा, गुजरात वरून चहा घेऊन येणार आहे का देवाभाऊ? सकाळी पावाडा घेऊन मी पुन्हा येईल. मग आम्ही डबल वाडी घेऊ. आम्ही आता सकाळीच भेटू नका. आता विश्रांती करतोय. आता थोडा नका उतरतोय. आता रूम मध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो एक व्हिडिओ नका तिथला. नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. जय आदिवासी. तर आता आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचत आहोत. हा रामकृष्ण मडके तृतीय क्रमांक वादनमध्ये आला होता. त्यांचे वडील आणि आमच्यासोबत आहे घाटघरचा ठका दादाचा ग्रुप. म्हणजे मै पंचायत काय झाली, मला दोतांनाच व्हायलाच कोणी भेटेना. तर मग मी गेलो मदत मागायला ठका दादाकडं. हे बघा, आरती गांगड पण आहे आणि ही आरती गांगडची फॅमिली आणि हा ठका दादाचा ग्रुप. ठका दादा काय तिकडे करतोय आणि ढोलक्या का जातो. ढोलक्याला वाजून दाखवायला सांगतो मी. हे बघा, हे आमचा थोडी सेटिंग बिघडली आहे, त्याच्यामुळे तुमच्याने ती सेटिंग लावायचं. ढोलक्या बाबा, या बाबांनी माझा अक्षरशः म्हणजे मला दोतांनी नेसून देत नव्हता. बाबांना मदत केली दोतांनी असवायला. बाबा, कार्यक्रम एकदम जक्का झाला पाहिजे. तुमचे आवाज बिवाज एकदम व्यवस्थित निघाला पाहिजे. आमचे ठका दादा ठका बाबांचे मुलगा सकाराम गांगड आदिवासी सेवक पुरस्कार विजेता आहेत. त्यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. असेच त्यांच्या यशस्वी सेवा घडो, आमची सेवा घडो आणि आम्हाला असं सतत पुढे घेऊन जाता. भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून भरपूर प्रकारचे कलाकार आलेले आहेत. आणि तुम्हाला बोललो होतो नागपूर ठिकाणी 102 वर्षाचे बाबा पण आलेले आहेत. त्यांची नक्कीच मुलाखत घेऊ आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हा कार्यक्रम कसा पार पडला हे पण तुम्हाला दाखवतो. जय आदिवासी.
मित्रांनो, आमची तयारी एकदम झकास झालेली आहे. हा बघा, नंदुरबारचा ग्रुप चाललेला आहे. हा दादा रामकृष्ण मडके बघतोय आता बघा, गाडी नृत्य मोकार जातात. आणि आता ना थोडा पोटाचा पाहून घेतो, कसंही जेवला तर आवाज निघेल असं आहे ना, त्याच्यामुळे पहिला आता तिकडं नाश्त्याला जातो. चला मित्रांनो, तुम्ही पण या नाश्ता करायला. तर तुम्ही आता मोबाईल मधून द्यायचा येत नाही ना, घरी असतं तर आपण घेतला असता दर बोलच्या घे नाश्ता घे. पण आता जाऊ द्या, आम्ही करून घेतो, तुम्ही पण करून घ्या नाश्ता. पश्चिम महाराष्ट्र फेरीमध्ये जी निवड झाली, बाबांचं वय आहे 102 वर्ष. या वयामध्ये त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. बाबा, तुमच्या कलेला सलाम करतो का असे कला तुम्ही आमची आदिवासी कला जिवंत ठेवली आणि पुढे ही आमची आदिवासी कला आम्ही तुमच्यासारखे वयपर्यंत होतो मरेपर्यंत जोपासू. आमचं नशीब बाबा, आम्ही आदिवासी म्हणून जन्माला आलो आणि आदिवासी म्हणूनच राहू आणि अशीच कला जोपासत राहू. बाबा धन्यवाद. बारीक लावया पहिले रदात मागता असे मागे
सर्वांना मानाचा जय आदिवासी, जय बिरसा मुंडा. तुमच्या पथकाचं नाव काय? पथक नाव हा? नंदुरबार जिल्हा, नवापूर तालुका. आणि नृत्याचं नाव काय? हळदीचं गाणं. पण त्या गाण्याचा एक अंतराळ मुखडा म्हणून दाखवा ना. म्हणा. हे तुम्ही गीत सादर केलं ते केव्हा? हळदीच्या वेळेस बोलता. हळदीचा कार्यक्रम असतो त्यावेळेस, म्हणजे आपण नवरदेवाला हळद लावतो त्यावेळेस हे गाणं बोलतात. हा रुमाल हातात असतो तो पिवळ्या कलरचा दिसतो, त्याला बोलतात. आता हातातला रुमाल पिवळा असतो ना, कोणी तिला जर विचारलं रस्त्यात तर हातचा रुमाल पिवळा काय, तर बोलायचं की लग्न झालेलं आहे, हळद झालेली आहे माझी. आता तुम्ही हे जे दागिने आहेत गळ्यामध्ये, हे तुम्ही सोन्याचे पण वापरू शकत का? हे तुमच्याकडे पूर्वीपासून वापरतात? आमच्याकडे पूर्वीपासूनच हे चांदीचं बनवलं जातं, आमच्या पूर्वजांपासूनच. मग हे चांदीचंच असतं. हा. आणि डोक्यावरती आहे ते त्याला काय बोलतात? टिकली बोलतात त्याला. ती लग्नामध्ये नाचता का तुम्ही? लग्नात त्याशिवाय लग्न नाही होत आमच्यात. असं आहे का? तुमच्याकडं मंगलाष्टक वगैरे नाही बोलत? आदिवासी पद्धतीने लग्न होतं का हिंदू पद्धतीने होतं? आदिवासी पद्धतीने. आदिवासी पद्धतीने. आणि त्याच्यात कुठलीही हिंदू प्रथा वगैरे त्यात नसते? त्याच्यामध्ये आपले भगत बाबात लगीन लावतात, बाहेरून आणता तुम्ही, ब्राह्मण वगैरे नाही? हा, फक्त आदिवासीच असतात. ठीक आहे. काही ठिकाणी आहे हिंदू संस्कृतीप्रमाणे पण लग्न लावतात. बरं ठीक आहे. सर्वांना मानाचा जय आदिवासी. तुमच्या पथकासाठी माझ्याकडनं सोमनाथ गावारी यूट्यूब चॅनेल आणि सिंगर सोमनाथ गावारी, निर्माता, दिग्दर्शक, डायरेक्टर यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा नंबर आहे. हा नागपूरचा सर्वात मोठा नाट्यगृह आहे. कधी वाटलं नव्हतं पिक्चरमध्ये असे थिएटर असतात. पण मित्रांनो, माझ्या कलेमुळं आणि माझ्या आदिवासी संस्कृतीमुळं, माझ्या आईवडिलांमुळं आज मी इथपर्यंत पोचलो. हे माझं भाग्य आहे. खूप मोठा कलामंच आहे नागपूरचा. जो पिक्चरमध्ये थिएटर असतात, जे फोकस वगैरे वरती लावले असतात बघा. देवदत्ता चौधरी सर पण आलेत, आपले आदिवासी, सर्वांना जे आदिवासी. आणि आमचे दादा पोरगे भात लावाय येजो, पण आता सांगायची वेळ आहे, त्याच्यामुळे आम्ही ना पुढच्या वर्षी भात लावाय आलो. चालेल, ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. 11 वाजता ठीक आपली ही स्पर्धा सुरू होणार आहे. आपल्या सगळ्यांना निवेदन आहे की आपली जे काही खुर्च्या आहेत, आपण जिथे बसलोय आणि स्टेजच्या बाजूला आपल्याला आपल्या सगळ्या खुर्च्या करायच्या. जिथल्या तिथेच करूया, म्हणजे आपल्याला स्टेज दिसेल. माझ्याकडे तोंड करायचंय या बाजूला.
आमचे मित्रांनो स्टेज दिसला पाहिजे. नक्की बघा व्हिडिओ. आपल्या सगळ्यांना निवेदन आहे की आपण खुर्च्यांवरती बसून घ्यायचं आहे. आई कसुवाई तुग बारीच्या रानात. जय आदिवासी, जय बिरसा मुंडा, जय राघोजी भांबळे की. सगळे नको त्यांना मुली नाही होते. या तुम्ही या पहिले आपण बसून घ्यायचं. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी ज्यांचा संकल्पनेने आपण भगवान बिरसा गौरव दिवस आपण साजरा करतोय आणि राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेने आज सगळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजाती गौरव दिवस साजरा होत आहे. आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांच्या नेतृत्वामध्ये जनजाती गौरव दिवस असा साजरा होत आहे असे आदरणीय डॉक्टर अशोकरावजी उईके, मानकर ट्रस्टचे प्रशांतजी. शब्द म्हणजे शब्द असणारा म्हणजे कोण असेल तर माझा आदिवासी असतो. अनेक ठिकाणी 1956 नंतर अनेक लोकांनी आमच्या जमिनी काय काय केलं ते तुम्हाला माहित आहे. आता ते काही बोलणार नाही, भाषणाचा विषय नाही, रेकॉर्डिंग करेल कोणी, परंतु बोलले होते. मी शब्द दिला होता आणि शब्द दिल्यामुळे शब्द फिरवायचा नाही. कमी दरामध्ये कमी पैशामध्ये अनेक लोकांकडे आमच्या आदिवासी समाजाच्या जमिनी सर गेल्या. आम्ही गरीब झालो, दुसऱ्याची मजुरी करायला लागलो, पण तरीही कधी जमिनी मागले नाव गणेशराव. असा असलेला समाज कोणता असेल तो जे जनजाती समाज आहे, प्रामाणिक समाज आहे. प्रामाणिक समाजाचा सन्मान झाला पाहिजे, आदर झाला पाहिजे, कौतुक झालं पाहिजे. हा हेतू ठेवून कला संगमाच्या माध्यमातून उत्तम त्याचा मी साक्षीदार आहे. पहिल्या दिवसापासून आज शेवटच्या दिवसापर्यंत मी त्याचा साक्षीदार आहे. काय परिस्थिती झाली होती, सर्व विभागामध्ये वेगवेगळ्या फेऱ्या घेतल्या. त्या विभागामध्ये असलेलं रजिस्ट्रेशन, त्या विभागामध्ये केलेलं कृत्य, त्या विभागामध्ये झालेलं सादरीकरण, त्याची नोंद घेतली. आणि आज दिवस जो आला तो राज्यस्तरीय फेरी मध्ये ज्यांनी ज्यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त केला त्यांना सर्वांना बोलावून इथं स्पर्धा. कारण स्पर्धेत काय आहे प्रशांतराव, आम्ही कधी हारतच नाही, स्पर्धेत जिंकतोच. आमच्या मसल्स एवढ्या स्ट्रॉंग आहे का आम्ही जिंकल्याशिवाय राहत नाही, पण आम्हाला संधी भेटत नाही. संधी जर कोण दिली असेल तर फक्त आणि फक्त प्रगती प्रस्थितांच्या मध्ये काम करणारी ही जी टीम आहे त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करावं, त्यांचं अभिनंदन करावं. कारण आता नाव घेतलं तर अडचणी. मित्रांनो, आता या ठिकाणी 4-5 विभाग पाडले. गायनवाल्यांचं, वाद्य, नृत्य, हस्तकला, चित्रकला, त्यांचे 5 विभाग आहेत. हा मागचा जो स्टेज आहे हा मावाला म्हणजे आमचावाला स्टेज आहे गाणे म्हणणाऱ्यांसाठी. आणि मागून आहे भरपूर ग्रुप पण चाललेले आहेत गायनवालेले, गायक वगैरे. आणि मोकार खुर्ची आहेत, मोकार खुर्च्या म्हणजे मोकार लोक येणार आहेत. अशोक उईके साहेब पण आले होते, खूप मोठमोठाले मंत्री राज्याच्या प्रत्येक आदिवासी दुर्गम भागातून. म्हणजे असं नाही का जिथं कोणीच येऊ शकणार नाही, खूप मोठमोठाले VIP लोक आलेले आहेत या ठिकाणी. स्टेज तुम्हाला दाखवतो जो डायरेक्ट झी मराठी, टॉकीज, कलर्स वाहिनी तो सेटअप इथं केलेला आहे. दाखवतो तुम्हाला, चला पुढे. मित्रांनो, हा बघा झी मराठी, झी टॉकीज, कलर्स वाहिनीवर जसा जो सेटअप असतो त्या सेटवर हा सेटअप तयार केलेला आहे. आणि या सेटवर गीत गायन आणि पारंपरिक गाण्यांच्या स्पर्धा होणार आहेत. मित्रांनो, खूप आनंद वाटतो. या दिवसाची वाट बघत होतो आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. त्या मंचावरती आयुष्यात कधी 6 मंचावर विचार पण केला नव्हता का या मंचावरती मी जाईन. हे बघा
महाराष्ट्राचे विविध मंत्री, मुख्यमंत्री वगैरे त्यांच्या VIP गाड्या, VIP सेक्शन फुल सिक्युरिटी आहे इकडे, कुणाला जायला एंट्री नाही आहे बघा. पण आपण आलोय, उईके साहेब चालले. जे आदिवासी आपले हे मित्र यशवंत दादा तेलम, त्यांची एक फिल्म आलेली होती घुसाडी, पालघर जिल्ह्यामधून खूप फेमस झालेली. आदिवासी समाजातील हे पहिले ॲक्टर आणि कलाकार आहेत. हे सर आपले प्रकाश कचरे म्हणजे आपले रमेश दादा कचरे, रंजू वेडा झालो तुझ्यासाठी, असे त्यांचेच भाऊबंद आहेत. अजून भरपूर कलाकार बघायला मिळणारच. आयुर्वेदिक माहिती असते, जे आपले वनस्पती उपचार असतात, बरेचसे आपले बांधव सांगत नाहीत, तर मी ते आपल्या युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत हे आयुर्वेदिक उपचार, आपले पारंपरिक उपचार पोहोचावेत म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न आहे आणि मी ती आयुर्वेदिक माहिती देत असतो. बरं मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आता हे दादांचं, यशवंत दादा तेलम यांचं पण चॅनल आहे आणि सरांचं पण चॅनल आहे. आपल्या चॅनलला जसे महाराष्ट्रातून आणि देशातून भरभरून सपोर्ट करा, तसे आपले दादांना पण सपोर्ट करा, या दादांना पण सपोर्ट करा. माझा रामबाण उपचार या नावाने चॅनल आहे आणि फेसबुकला प्रकाश कचरे हे पेज आहे, तर ते फॉलो करून ठेवा आणि माझा रामबाण उपचार चॅनल तो सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला निश्चितच आपले वनस्पती उपचार जे आपल्याला पूर्वजांनी सांगितले नाहीत, त्याच्यामुळे नष्ट होत चाललेत, तर ते आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचावेत आणि आपण घरच्या घरी नैसर्गिक उपचार करू शकतो. असे काही खूप रामबाण उपचार आहेत, तर ते मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय. आणि मित्रांनो, आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कलाकार या कला संगम नागपूरमध्ये एकत्र आलो आणि त्या ठिकाणी माझा मित्र, माझे सोमनाथ गवारी सर हे पण भेटले आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने गाणं, आपले आदिवासी गाणं बोलून खूप सुंदर कार्य केलं. तर मी त्यांच्याही चॅनलला तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं, सपोर्ट करा, सबस्क्राईब करून जेवढं फॉलोअर्स वाढवता येतील तेवढं वाढवा. नक्कीच सर्व हे आदिवासी कलाकार यांना आपण सर्वांनी सपोर्ट करावा आणि आपली संस्कृती, परंपरा तळागाळात पोहोचली पाहिजे. आपले सगळे बांधव प्रयत्न करतात, निश्चितच आपण आपली संस्कृती जपूया आणि पुढे नेऊया. मित्रांनो, आजकाल काय झालंय का, हे नवीन युगामध्ये जे कीबोर्ड, कॅसे वगैरे असे भरपूर इन्स्ट्रुमेंट आले आणि त्याच्यामध्ये रॅप सॉन्ग आले, त्याच्यामध्ये आपली आदिवासी संस्कृती सगळे विसरून गेलेले आहेत आणि ती सगळे आपले जे मुलं आहेत ती रॅप सॉन्ग वगैरे ही संस्कृती जोपासतात. मित्रांनो, ती खरी संस्कृती नाही आहे. आपली संस्कृती खरी तारपा, वादक, ढोलनाच, लेझिम नाच हे आहेत. मित्रांनो, ही संस्कृती जपा आणि जेणेकरून आपले नातवंड, पतवंड त्यांना नक्की आपल्याला याचा फायदा होईल. जेणेकरून हा लढा आहे, हा लढा आपण सर्वांनी मिळून लढू आणि आपल्या येणाऱ्या पिढीचं स्वागत करून त्यांना चांगलं सोपं जाईल, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मार्गाला जरा विचार करा, कच्च्या खंडी कच्चे झुकाले झुकाचा झुकदे होता, झुकाचे देशेले गेला तर देवाला वाराला विचार केला, पाय कच्चोला. अरे तुम्ही हटत मला तक्त्याच्या घरात आहे देव बसून पडला, कोटला फोडला करा आणि कुठे म्हणून तुकप काढला, शेंडीला भरला तर पाहिला फिरतीन दिले, शेंडीला जुरे काढलं 12 वर्षात पाले बस. सूर्यदेव धर्या देव देव सबलाला, रामा लक्ष्मणाला मूळमान केला सबलैजा, विष्णू ब्रह्मदेवाला सबद इजास, सप्तर्षिंगे यंबा माथा तुम्ही सबलैजा, महादेव खंडोबा भवानी माथा मुंज्या, सात्या आसरा, गोऱ्या लक्ष्मी काळ्या लक्ष्मी तुम्ही सबल.
नमस्कार मित्रांनो, कशी आहेत? एकदम खत्री. आम्ही आमची गँग आलेली आहे इथं कार्यक्रमाला. सिन्नर यांचा गाण्याचा कार्यक्रम आहे. आता आम्हाला नवीन मॅडम भेटल्या, म्हणजे आदिवासीच आहेत, पण आता ते त्यांच्या आदिवासी भाषेमध्ये तुमची ओळख करून देणार आहेत. आपली ओळख तर सगळ्यांना माहीतच आहे. सांगा मॅडम तुमची ओळख, नाव काय? जय सेवा सगळ्यांना. माझं नाव मेघा राजकुमार खांडवा आहे आणि मी गोंदिया डिस्ट्रिक्ट मधून आलेली आहे आणि मी नवेगाव बाण इथे राहते. सगळ्यांना माझ्याकडून आदिवासी जय आदिवासी. जय आदिवासी. जय आदिवासी. मॅडम तुमच्या भाषेत एखादं काही गाणं वगैरे म्हणता का? नाही, गाणं वगैरे एखादं. जय आदिवासी, जय जोहार, जय बिरसा मुंडा, एक आदिवासी एक समान, ते म्हणा बरं. कोणतं? एक तीर एक कमाल, सारे आदिवासी एक समान. एक तीर एक कमाल, सारे आदिवासी एक समान. जय सेवा, जय जोहार. जय जोहार मॅम. ओके, थँक्यू. सुनीता वाले गाड़ियों में यवे बेना तू दूर रे देवा. सुनीता वाले गाड़ियों में यवे बेना तू दूर रे देवा. हेल्दी का कहना में कुटाई रे जीनी उम्र में. हेल्दी का कहना में कुटाई रे जीनी उम्र में. हेल्दी का कहना में कुटाई रे जीनी उम्र में. हेल्दी का कहना में कुटाई रे जीनी उम्र. नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी. पालघरचे सुपरस्टार RB राऊत सर यांचे व्हिडिओ दिग्दर्शन. रंजू वेडा झालो तुझ्यासाठी, आणि त्या गाण्यामध्ये ऍक्टिंग केली रवी दादांनी आणि त्यांची सिस्टर होती, आणि त्याचं गीत गायलं होतं ते रमेश दादा काचऱ्यांनी. हे गाणं खूप 10 मिलियन पर्यंत गेलेलं आहे आणि खूप दिवसानंतर आमची भेटायचा योगायोग आला आणि आम्ही भेटलो या ठिकाणी. दादा काय सांगाल, 2 शब्द? खरोखरच दादाला सुद्धा भेटून खूप बरं वाटलं आणि खरोखरच एक नाशिक
हा नाशिकमधून आणि ते एक पालघरमधलं गाणं नाशिक किंवा पेठमध्ये गाजतं. तर हे खरोखरच आनंदासाठी, कारण तिकडची लोक सुद्धा आमची गाणी बघतात. तर मी नाशिककरांसाठी खूप खूप धन्यवाद देतो की असंच प्रेम आमच्यावर करत राहा. अशीच आपल्या बोलीभाषेची जी गाणी ती आम्ही तुमच्यासाठी सादर करूयाच. पण या ठिकाणी आम्ही आज बघितलं तर नागपूर या ठिकाणी आलो होतो. समक्ष भेट आजच झाली. आम्ही गेली 10 ते 15 वर्ष सोबत काम करतोय, पण तरी अजूनही आपली भेट झाली नव्हती. पण आज झाली कार्यक्रमाच्या अनुषंगाने. चला भेटूया पुढच्या. तुम्हाला पण शुभेच्छा. माझ्याकडे डान्स ग्रुप आहे ना सर, कधी आले तर नाशिकला असल्या तर एकमेकांच्या सहकार्यामध्ये राहू. आम्हाला बोलवा. ठीक आहे, येऊच आम्ही नक्की तुमच्या भेटीसाठी, कारण आपल्या समाजासाठी आम्ही नक्कीच येऊ. आणि चांगलं तुम्ही प्रेम देता तसंच प्रेम आमच्यावर असू दे. आपल्या समाजासाठी आम्ही नक्कीच चांगल्या गोष्टी करू. धन्यवाद. थँक्यू सर. कोंबडा आरला. ओय सखे, अगं उठ ना. अहो आले. बरं त्या सासऱ्याला उद्या लवकर मांडवाला जायची. लवकर आवर पटापट त्या जाता घेऊन ये. आणि आपल्याला ते भाकरी करायला लागतील, पण पीठ दळून घे. बरोबर आल्या घेऊन. आणि ऐक ना गलगे, आपला तू ते आवर जाता घेऊन ये. मी कोते मधून बाजरी घेऊन येते. बाजरी घेऊन ये. बरं बस चल जाता घेऊ. बरं दळायला सुरुवात कर. बरं आत्या, पुरीच्या गाड्या आहे ना, बायाले गाणं म्हणायच्या जात्या होत्या ओव्या. मग म्हणा ना. बरं बाई म्हणते. हा म्हणते. दळण दळीते ग सईबाई, दळण दळीते ग सईबाई ग बाई. गणराया तुम्या यावा यावा, गणराया तुम्ही यावा बाई यावा ग यावा बाई यावा. दळण दळीते ग सईबाई ग बाई, भीमाशंकरा तुम्या यावा बाई यावा ग यावा बाई यावा. भीमाशंकरा तुम्या यावा बाई यावा ग यावा बाई यावा. दळण दळीते ग सईबाई ग बाई, कसवाई तू गयावा तू गयावा गयावा तू गयावा. बरं ऐक तो खूप छान. आणि पटकन या पीठ भरून घे. आणि पटकन सकाळ सकाळ झाली का धावळ पडले. सकाळ झाली त्या सासऱ्या लोक उठतो. ओ दही आहो तुमच्यासाठी पाणी ठेवलंय, पटकन आवड. अगं थांब कसं ते मी बाईला बाहेर बांधतो. सर बरं तुमच्यासाठी ना पाणी ठेवलंय होतं, आंघोळ करून द्या. बरं ठीक आहे. अय सखे, अगं त्या माझ्या वाहनात कुठे ठेवल्यात आणि मै बंडी द्वातार दे. बरं झाला. पटकन भाकर तुकडा या. मला गाई बिगी जायचे बर का. आणि एक तर डोंगर बाग आहे. आणि त्या गाई दांड्याच्या रस्त्याना लई माकड काढ्या असा चढा लागत आहे. बरं ठीक आहे. मी सांच्याला आलो रात्रीला वस्तीला, तिकडच राहिला दाजी का मुकामी. आणि मग मी वाट बघू नको. बरं जा ठीक आहे. काय दाबाचा रस्ता बाबा वाखार लागला. कोणाची लाई झाले कोणी काही दिसेना. पाणी कोरडे झाल्या. पाणी बाई दिसली वाटत. पाणी बाईला विचारून माया यायचं दोंडे यायचं घर रे त्या घरी लगी नाही. बरं पाणी बाई हा विचारते. बरं अग वाट ठिकच्या पानेरीन बाई ग, वाट ठिकच्या पानेरीन बाई ग. सांग माझ्या येयाच घर ग, सांग माझ्या येयाच घर ग. दारी हाये आंबियाची बाग ग, दारी हाये आंबियाची बाग ग. तेच तुझ्या येयाच घर ग, तेच तुझ्या वाट ठिकच्या पानेरीन बाई ग, वाट ठिकच्या पानेरीन बाई ग. बाई झाला आता ओळख आलाय. आंब्याचा झाड लागला का मोर ना लगेच आंब्याच्या झाडाच्या शेजारी यायचा घर. बरं काय या ना लागला ना घर मोठा कवला उभं रंगरंगोटी दिले. शेणानं सारून काढल्या अंगान टुगळं लावलं. बरोबर तो दाजी आला काय
दाजी आले पहिलं ती साडी आली तिकडे. ओ दाजी कधी आले? नाही आताच आले. नाही भीती रे कुणाची लेकराली रे वाचाची, नाही भीती रे कुणाची लेकराली वाचाची, नाही भीती रे कुणाची लेकराली रे वाचाची, नाही भीती रे कुणाची लेकराली रे वाचाची, नाही भीती रे कुणाची लेकराली रे वाचाची, नाही भीती रे कुणाची लेकराली वाचाची, नाही भीती रे कुणाची लेकराली रे वाचाची, नाही भीती रे कुणाची लेकराली रे वाचाची. कुलब्या बिलवता माना, कुलब्या बिलवता माना, महादेवाला दिलं रे दान, 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 महादेवाला दिलं रे दान. देव उगवी सोना, गंगीला देव उगवी सोना, गणपराला दिलं रे मान. नमस्कार मित्रांनो, मी गायक, गीतकार, निर्माता, संगीतकार सोमनाथ गवारी नाशिकमधून. आज मी नागपूरला आलो आणि नागपूरला आमचा प्रोग्राम झाल्यानंतर आमच्यासोबत आहेत एक कलाकार. यांचं हां नाव सांगा तुमचं. माझं नाव आशिया पोटावी आणि नार पन्नेमारा, केंद्र मुरुमुरा, विभाग धानोरा आणि जिल्हा गडचिरोली. आणि तुम्ही कोणता नृत्य घेतलेलं आहे? गायक गायक. रेला रेला रे रे रा रे रा 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 रा. असं आहे ना. आमचे मित्र पण आहेत, सुरेश वेलादे, आमचे खूप जवळचे मित्र आहेत, पण काही कारणास्तव त्यांना यायला जमलं नाही. आणि मी हा पोशाख बघितल्यानंतर मला आठवण झाली का त्यांचे खूप गोंडी गाणे आणि राजा रावणावरती आधारित गाणे आहेत. तर मला खूप आनंद होत आहे की हा जो पोशाख बघितल्यानंतर ते हे वरती काय लावलेलं त्याला काय म्हणतात, आमच्याकडे आहे ना ते कोंबड्याचे पिसे म्हणतात आणि ते काडीला जॉईनिंग केलेलं आहे, मोरपंखी आहे आणि याला काय बोलतात तुम्ही? गवडी पट्टा. आणि आतमध्ये ना चांदीचे शिक्के म्हणजे 1-1 रुपयाचे असताना तसं शिक्के आहेत. खूप छान पद्धतीने पोशाख केलेले आहे. तर कधी नाशिकला आले तर नक्की या. नक्की आम्ही इगतपुरी तालुक्यातून आहेत. कधी कसारा घाट लागलं तर नक्की या, तिथे जवळ गाव आहे. कार्यक्रमाला असेच तुम्हाला ऑल द बेस्ट त्या कार्यक्रमासाठी. थँक्यू.
प्रसिद्ध झाली आणि त्याची ओळख सर्वांना झाली ही मोठी गोष्ट. मित्रांनो धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आपण अजून खूप कलाकार आले त्यांची पण मुलाखत घेऊ. तर चला मित्रांनो भेटू. जोहार. तुम्हाला 10 मिनिट आहे. सगळे एक साईड हे बघा आम्ही आलोय जी मराठी कलर्स वाहिनी, जी टॉकीज, उंचा माझा झोका, जो सेट चला हवा उद्याचा जो सेट आहे त्या तो सेट म्हणजे हे बघा हा मागचा सेट अशा प्रकारचा सेट आहे. पण हा बिरसा कला संगमचा सेट आहे आणि या सेटवरती आम्ही आमच्या कला सादर केल्या. तर आता तुम्हाला तिकडं फोटो काढायला जायचंच आहे. फोटो काढून आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. ओके चालेल ठीक. मित्रांनो तर आता हा कार्यक्रम चालू होणार आहे. तर माझ्यासोबत आहे ना पालघरचे वरती असले सर्व युट्यूबर रवी दादा, किरण वरठा, राजा बाबू, लक्ष्मी सातवी. नाव काय? अर्चना रावते. तुमचं? तुमचं मॅम? अमृता डोके. अभिनेत्री का? हा
आणि आमचे दादांची तर ओळख आहे. दादांचे प्रत्येक गाणी आहेत, प्रत्येक गाण्याचं डायरेक्शन वगैरे त्यांचं काम खूप दिवसापासून नाही का. आता ही पूर्णचीच नाही. आणि समोर प्रीती भोये आहेत आणि रमेश दादा आहेत. हो प्रीतीताई, तुमचं गाणं कोणतं? वाकडे झाडाखाली आंब्याखाली असं काही गाणं आहे ना? परत ते पालघरचा प्रथमेश भोई गायलं ते कोणतं गाणं? थेंब थेंब पाणी पडत अशी गाणी आहेत. दादाचं पण युट्यूब चॅनेल ब्लॉगिंग वगैरे असतात पालघरचं युट्यूब चॅनेल. दादा तुमचं नाव काय? तारपकरे. ठीक आहे, ओळखतो. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता हे पूर्ण महाराष्ट्रातील खूप कलाकार आलेत लांबून लांबून, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण चालू ठेवा. अजून तुम्हाला भरपूर काही या चॅनलवर बघायला मिळेल. मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, जे आदिवासी म्हणजे दादा सगळे शिर्डीवरतून आले. शिर्डीचं प्रोडक्शन आहे आणि यांना तृतीय क्रमांक मिळालेला आहे. डॉक्युमेंटरी केलेली, शॉर्ट फिल्म केलेली. तर त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं सोमनाथ गवारी ऑफिशियल चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांना सर्वांना. या ना फोटो, द्या ना फोटो, या ना. निंबा बाबा